नमस्कार, आपण पाहत आहात MDL न्यूज। आता आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी बीड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी असा व्यक्ती आहे ज्याला एका बीड जिल्ह्यातल्या मोठ्या राजकारण्याकडून मोठी अशी फसवणूक झालेली आहे। बीड जिल्ह्यातले राजकारणीमध्ये कधी काय त्यांचं वरी येईल, कधी काय त्यांच्या काळे धंदे वरी येतील ते सांगता येत नाही। असाच एक काळा धंदा एका राजकारण्याचा वरी आलेला आहे। नेमका काय काळा धंदा आहे आणि नेमकं ह्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे की ज्यांनी ह्या व्यक्तीला खूप त्रास झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु नेमकं कोणता राजकारणी आहे तो, त्याने त्याला त्रास दिलेला आहे हे सर्व जाणून घेणार। व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत पहा। आपलं नाव काय? मी प्रथम नमस्कार, मी राहुल आदिनाथ भांगर। बरं। आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत, परंतु तुम्ही एका बीड जिल्ह्यातील मोठ्या राजकारण्यावर असा आरोप केलेला आहे की त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी तुमची आर्थिक फसवणूक केलेली आहे। मग नेमका कोणता असा राजकारणी आहे की त्यांनी तुमची आर्थिक फसवणूक केलेली आहे, तुम्ही त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय? तो असा एक कार्यकर्ता आहे तरुण, ज्याचं नाव प्राध्यापक शिवराज बांगर म्हणून समाजामध्ये ओळखला जातो। तो विषय असा आहे की तो वंचितचा काही वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष होता आणि तो आता विविध पक्षामध्ये तो पदार्पण करतोय। 5-5 मिनिटाला कपडे बदलल्यासारखं पक्षात स्थलांतर करतोय। तर त्यांनी माझी नाही का 17 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केलेली आहे। म्हणून मी त्याचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, SP ऑफिस कार्यालय या दोन्ही बी आणि कलेक्टर ऑफिसला बी ते निवेदन दिलेले। नेमके ही जी शिवराज बांगरचं नाव घेता तुम्ही आणि त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करा म्हणतात। शिवराज बांगर तसं प्रतिष्ठित व्यक्ती, नाव लोकांना बीड जिल्ह्यात माहिती आहे। नेमकं मग तुमची त्यांनी काय फसवणूक केलेली आहे? त्यांनी माझी आर्थिक फसवणूक केलेली आहे। ज्यावेळेस तो जिल्हाध्यक्ष होता वंचित बहुजनचा, त्यावेळेस त्याच्याकडे जी गाडी फिरायला होती 4 व्हीलर, जी त्याला समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी माझ्याकडून गाडी किरायाने घेतली होती, फोर्ड इंडिओर, जिचा क्रमांक आहे MH14 CK 3886 अशा नंबरची काळ्या कलरची गाडी तो माझी समाजात मिरवत होता प्रतिष्ठा वाढण्यासाठी एक नेता म्हणून। तुमची गाडी तो घेऊन मिरवत होता असं तुमचं म्हणणं आहे। मग त्यांची गाडी घेऊन मिरवत होता, पण नेमकं कशा पद्धतीने तुमची त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे? त्या गाडीला 2700 रुपये असा रोज होता। त्यांनी माझे 545 दिवसाचे पैसे बुडवलेले गाडीचे। आणि नंतर त्याच्यावर एक MPDA सारखा मोठा गुन्हा नोंद झाला, तो की झोपडपट्टी दादा अंतर्गत। त्याला सोडण्यासाठी त्याच्या बायकोने माझ्याकडून 2,15,000 रुपये नेले आणि ते पैसे मी वापस मागितले असता थांबा थोडं थांबा म्हणून त्यांनी मला 1.5 वर्ष लावले। मी जमीन विकतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो म्हणून मला त्याने भाऊ, समाजामध्ये माझी ओळख करताना तो भाऊ आहे माझा, तो माझा ऐकतोय असं म्हणून त्याने मला लाडीगुळी लावून आणि विश्वासात घेऊन फसवणूक केलेली। आता तुम्ही हे कलेक्टर पोलीस अधीक्षक बीड कार्यालय बीड यांना एक निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक निवेदन दिलेलं आहे। ह्या निवेदनात तुम्ही त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल करा आणि नसता आत्मदहन करेन। मग आत्मदहन करण्याची तुमच्यावर काय वेळ आलेली आहे? आत्मदहन करण्याची ही परिस्थिती त्यांना निर्माण याच्यासाठी केलेली आहे की मी जिथं मी न्याय मागायला जातो तिथं मला न्याय भेटायला गेला आणि न्याय भेटत नाही म्हणून त्याच्यावर न्याय भेटत नाही म्हणून मी त्याची कारवाई मला पूर्णपणे ज्या बातमी मागील बातमी लोकांसमोर कळलं पाहिजे की माझी जशी फसवणूक झाली ती इतरांची होऊ नये आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून मी नाही का मागणी करतोय आणि त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि ती चौकशी करून त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि समाजासमोर कळलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय। या ठिकाणी 420चा गुन्हा दाखल करा म्हणतात तुम्ही शिवराज बांगर यांच्यावर, परंतु मग शिवराज बांगरला तुम्ही पैसे मागायला गेल्यावर तो काय म्हणताय? तो म्हणतो थोडे दिवस थांबा, मी लोन काढून देतो, बँकेचे लोन करतो आणि माझे इन्स्टिट्यूट आहे, ब्युटी पार्लर आहे, त्याच्यातून काही विद्यार्थ्याची माझ्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी ॲडमिशन येते ती ॲडमिशन फीस गोळा झाल्यावर देतो आणि त्यानंतर तो जमीन विकूनही पैसे देतो असं म्हणतोय। तर मग त्यांनी आतापर्यंत मला अद्याप 1 रुपया दिलेला नाही। हे जे तुमचा गाडीचा व्यवहार ठरला होता, नेमका कसा व्यवहार ठरला होता आणि ते पैसे कधी देणार होता तुम्हाला? तर ज्यावेळेस तो वंचितचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता बीडमध्ये, त्यावेळेस त्याला 2,700 रुपये गाडीला 12 तासाची होती, कारण ती गाडी अशी होती की प्रतिष्ठित समाजामध्ये राहायला पाहिजे आणि वर्चस्व समाजामध्ये राहावा म्हणून त्यांनी नाही का ती गाडी वापरत होता।
आणि त्यांनी माझी 545 दिवस गाडी वापरली. पण त्याच्या मागे एक असं कारण आहे की बीडचे नगरपालिकेचे ज्यावेळेस इलेक्शन होते आणि इलेक्शन होणार होते नगरपालिकेचे इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून त्याला पक्षांतर्गत काही उमेदवारी भेटणार होती. त्या उमेदवाराला जी काही रक्कम येईल त्याच्यातून आम्हाला तो देणार होता पैसे, असं त्याचं म्हणणं होतं. पण काही दिवसांनी त्याच्यावर 353 सारखा गुन्हा दाखल झाला एसटी महामंडळाचा. ती बातमी थोडीशी पुढे गेली, 15 दिवस त्याच्यात गेले. त्यानंतर त्याला पक्षातून वंचितमधून जिल्हा पदावरून हकालपट्टी झाली. त्यानंतर आम्ही हातबल झालो. आम्ही त्याला पैसे मागायचा प्रयत्न केला की आमचे पैसे देऊन टाक बाबा. तर तो काय म्हणायचा, थोडं थांबा, मी काय करतो, आमच्या इन्स्टिट्यूटच्या नावाने जे काही लोन करता येईल त्या लोनच्या अंतर्गत पैसे गोळा करून मी तुम्हाला देतो. आणि त्यांनी तसं प्रयत्न आम्हाला दाखवायचा होतो. ह्या बँकेत मी जाणार आहे, ही फाईल टाकली, 15 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. आणि असं करून त्याने आम्हाला म्हणजे दिवस वाढवत गेला आणि आम्ही अपेक्षेने त्याच्याकडे पाहत गेलो. त्याच्याकडे तुमचे किती पैसे आहेत, नेमके कसे कसे ते पैसे आहेत? माझे 545 दिवसाचे 2700 रुपये रोजाने जर हिशोब केला तर 14,71,500 रुपये त्याच्याकडे आहेत. आणि त्याच्या बायकोला लता उगवन मोगलीला मी 2,15,000 रुपये कॅशमध्ये दिलेले आहेत. 50,000 रुपये मी फोनपेला केलेले. बरं, आता तुमची प्रशासनाला काय मागणी आहे? एसपी साहेबांना तुमचं काय सांगणं आहे? मला प्रशासनाकडून फक्त न्याय मिळावा अशीच अपेक्षा आहे. कारण तो गुंड म्हणजे कसा आहे, तो हातपाय काढीन, पैसे मागलो, माझी बदनामी करता तुम्ही, ह्याच्या त्याच्याकडे जाऊ नका, बोलू नका, माझी बदनामी व्हायला लागली. आणि जर तुम्ही लोकांकडे गेले तुम्ही पैसेच देणार नाही. तर मी त्याला सांगितलं की मी 1.5 वर्ष झालं तुला पैसे मागतोय, तू माझ्याप्रमाणे कोणी पैसे द्यायला पाहिजे होते. आज वेळ आहे मला लोकांकडे जाण्याची, सांगण्याची. तू समाजामध्ये जे एक नेतामधून फिरतो ना, तर तू समाजाची काय सेवा करतो की ही लुटायचीच भूमिका आहे ना. आज मला लुटलं जवळ घेऊन, आज माझ्या गाडीचे पैसे नाही दिले, आज मी त्याला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वकिलाची फीस दिली, त्याही मला पैसे नाही दिले. माझी आर्थिक फसवणूकच झाली नाही. त्यावेळेस जेलमध्ये त्यावेळेस तुम्ही त्याला बाहेर काढले? हो. त्यावेळेस तुम्ही काय पैसे दिले? हो. कसे दिलेले? मी त्याच्या बायकोला वकिलाची फीस 2,15,000 रुपये दिलेली. त्यांनी अद्यावत ते मला मी बाहेर आल्यावर देतो, त्यांनी दिलेली नाही. त्याची बायको म्हणली माझी पगार झाली, मी पगारातून तुम्हाला पैसे देत जाईल. बरं, ते तुम्ही पैसे मागायला गेले, आता काय तुमचा संवाद होतोय? एवढंच की दादा थोडं थांबा, बापू थोडं थांबा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, इतके दिवस थांबले, थोडा वेळ द्या, हीच त्यांची अपेक्षा आहे. आणि अपेक्षेने आम्ही ज्यावेळेस जातो, लता उगवन मोगलीकडे जातो, शिवराज बांगरकडे जातो, तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं येते की फक्त दादा लोकांमध्ये चर्चा करू नका, असं नका करू, आमची बदनामी होईल. मी त्यांना सांगितलं बदनामी होत नाही, तुम्ही माझे पैसे देऊन टाका. दरच वेळेस उडवडीची उत्तर, 15 दिवस थांबा, इतके दिवस थांबले, आणखीन 15 दिवस थांबा, जमिनीचे सौदा होतोच, व्यवहार झालाचे. तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे काही करायला गेला नाही का? काय तुम्ही? पोलीस कंप्लेंट करण्यासाठी मी प्रयत्न केला, पण तो काय म्हणतो कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जा म्हणतो. मग ते आम्ही कुठेतरी भेटतो ना, आम्हाला असं भीती निर्माण करतो की माझं कोणीच काही वाकडं करणार नाही, मी MPDA सारख्या गुन्ह्यातून बाहेर आलेले नाही. काय भीती दाखवतो? तो जीव मारायला धमकी देतो, पाय काढीन म्हणतो. तर नेमकं आम्ही न्याय कोणाला मागायचा? आता जीव मारायला धमकी? पोलिसाच्या कानावर घातले का तुम्ही? आता पोलीस SP साहेबांच्या टेबलला मी अर्ज केलेले, निवेदन दिलेले आहेत त्याच्यावर गुन्हा नोंद करून घेण्यासाठी. जिल्हाधिकारी दंड, खोटे गुन्हे तुमच्यावर काही? माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जातोय, माझी बदनामी करतोय म्हणून तिथं मला बोलून घेतोय. आणि मागं आता कालच्या तारखेला 12 तारखेला त्यानं ग्रामीण पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध एनसी दाखल केली. म्हणले सौंदाणा गावात जाऊन मी त्याच्या आईवडिलाला शिवीगाळ केली. तर मी असं तुम्हाला कोणी सांगितलं? मला पोलीस स्टेशनचा फोन आला. ते म्हणले की तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी एक व्यक्ती आलेला आहे शिवराज बांगर नावाचा, आणि ते म्हणतोय की तुम्ही गावात जाऊन त्याच्या आईवडिला शिवीगाळ केली. मी असं कुठलाही शिवीगाळ केलेला नाही, कारण मी गेलोच नाही ना. त्याच्या आईवडिलाकडे जाण्याचा माझा काय संबंध आहे? आणि तुमचं सांगणं आहे की माझे कारवाई व्हावी? नाही, प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की ती खोटे गुन्हे दाखल करतोय पैसे बुडवण्यासाठी आणि प्रयत्न करतोय. आणि तो मला नाही का मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. ह्या कुठेतरी थांबला पाहिजे, ह्या भूमिकेत राहतो. म्हणजे प्रशासनाला आपलं काय सांगणं? प्रशासनाला एवढं सांगणं की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल तो करतोय, तर तुम्ही त्याची चौकशी करून कुठली कारवाई करा. आता तो एक तर स्वतः पैसे देत नाही आणि पैसे बुडवण्यासाठी ते वेगवेगळे मार्ग अवलंबतोय. आता तुम्ही दिनांक 400 शिवराज उर्फ शिवराज बांगर, जनार्दन बांगर यांच्यावर जर 420चा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याबाबत, तसेच गुन्हा न दाखल केल्यास दिनांक 11/10/2023 आत्मदहन करीत असल्याबाबत निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना आणि कलेक्टर ऑफिस. तसे प्रक्रिया तुम्ही आता एक महिन्यात अवधी दिली. आता हे वेळ याच्यासाठी आलेली आहे माझ्यावर की कारण मी त्याला 1.5 वर्ष झालं पैसे मागतोय, तुम्हाला देत नाहीये.
आणि शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मला घरच्याकडून बी टॉर्चर होतं, आमच्या परिवाराकडून. इतके दिवस तू मेहनत केली, त्याचे पैसे नाहीत. मग ते दबावापोटी आणि ह्यानं मला दररोज पैसे देतो ह्या अपेक्षेने ठेवलं. माझे 1.5 वर्ष व्हायला गेले. अरे वायाला जाऊन सुद्धा तू मला पैसेच देत नाही, तर मग मला कुठेतरी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. जर माझ्या मेहनतीचे पैसे मला भेटत नाही, तर मग आज तरुण आहे मी जर पैसे काम करून जर मला पैसे भेटत नसेल, मोबदला भेटत नसेल, तर मग आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आत्महत्या जर तुमच्या मागं काय परिवार आहे? माझ्या पाठीमागं माझे आई वडील आहेत आणि मी आहे. बाकी आमच्या घरामध्ये आमच्या तिघाशिवाय कोणीही नाही. बरं, शासनाने या तरुणांच्या जी विनंती आहे त्या विनंतीमध्ये लक्ष घालून तुमच्याकडे पुरावे काय आहेत? पुरावे आहेत ना माझे? सर्व पुरावे आहेत. हा, सर्व पुरावे आहेत माझ्यापाशी. त्यांनी कशी माझी फसवणूक केली आणि खोटे गुन्हे दाखल करतो ते माझ्यावर. कधी कधी तर चोरीचा गुन्हा दाखल माझ्यावर केला. एक बुलेट वापरली मला चोरीची. अशा पद्धतीने तो माझ्यावर गुन्हे दाखल करतो. पैसे त्याला मागू नये म्हणून? हा, मागू नये म्हणून. ह्या व्यक्तींची जे हे आहे, ही अडचण आहे, ज्या व्यक्तीवर अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे, त्यांनी या सर्व ह्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे आणि SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला त्यांनी निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणात चौकशी करून 420चा गुन्हा शिवराज बांगरोर यांच्यावर दाखल करावा आणि मला न्याय मिळून माझी जी आर्थिक फसवणूक झालेली आहे ती आर्थिक फसवणुकीतून मला बाहेर काढावे. नाही तर मी दिनांक 11/10/2023 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा या तरुणांनी दिलेला आहे. नक्कीच या प्रकरणात हलगर्जी न करता तातडीने ज्या तरुणावर जो अन्याय झालेला आहे, काय ह्याचे करता येईल आणि आत्मदहनापासून या तरुणाला प्रेरित करावे. कुठंतरी तरुण हा भयभीत झालेला आहे धमक्यामुळे. याच्यामुळे या तरुणाला पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी न्याय द्यावा आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी असेल आढळून आल्यास कारवाई करण्याची आमची विनंती राहील. MDL न्यूजसाठी मी ओमप्रकाश साबळे, बीड येथून.